साबुदाण्याचे वडे फुटत आहेत आणि व्यवस्थित बनत नाही आहेत. मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, कारण ह्याच्यामध्ये मी खूप छान छान टिप्स दिलेल्या आहेत, ज्या फॉलो करून तुमचे साबुदाण्याचे वडे अगदी व्यवस्थित बनतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी वृत्ती. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता हे बघू शकता, मी तुम्हाला एक पातेलं दाखवलं. ते पातेलं भरून मी साबुदाणा घेतला होता भिजवलेला. त्याच्यामध्ये मीडियम साईजचे 3 उकडलेले बटाटे किसून घेतले आणि शेंगदाण्याचं कूट आणि मिरची, हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे. कधी पण आहे ना, तुमचं जे बॅटर असणार आहे हे सगळं घट्ट असायला पाहिजे आणि चिकट असलं पाहिजे. तर बटाटा जास्त पण तुम्ही पाण्यामध्ये उकळवू नका, गरगरीत असा थोडा कच्चाच राहू दे, जेणेकरून तुम्ही किसाल ना त्याच्यामध्ये चिकटपणा राहील आणि त्याच्यामुळे तुमचं बॅटर जे आहे ते घट्ट राहील. पाण्याचा कुठेही याच्यामध्ये वापर करायचा नाही, त्याने काय होतात की फुटायची शक्यता असते. त्यानंतर हाताला तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला वडे थापून घ्यायचे आहेत. वडे तुम्हाला कधी पण आहे ना थोडेसे पातळ ठेवायचे आहेत. त्या साईज जी आहे, जाड वडे बनवलात तर ते फुटू शकतात आणि त्याच्यानंतर मग ते बिघडून जातील सगळे. त्याच्यामुळे हे अशा प्रकारेच वडे बनवा, खूप छान बनतील. व्यवस्थित भाजून घ्या मंद आचेवरती. नंतर तुम्ही गॅस फास्ट करा आणि व्यवस्थित हे खरपूस भाजून घ्या लालसर रंगावरती. आणि जास्त जाळूसुद्धा नका, ते एकदमच कडक होतात पातळ असल्यामुळे. त्याच्यामुळे व्यवस्थित भाजा, सॉफ्ट असे, आणि खावा, एन्जॉय करा. आणि हे टिप्स नक्की फॉलो करा. खूप असंच छान तुमचे बनतील. माझे एकसुद्धा फुटलेले नाहीत. मी सुद्धा अगोदर बनवलेले आहेत, त्याच्यानंतर फुटलेले आहेत. तर आत्ता हे परफेक्ट बनायला लागलेले आहेत. हा माझा अनुभव आहे जो मी शेअर केला. चला तर मग मंडळी, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.